अरे वा, असेच शांत बसून राहा जय आणि आदित्य आल्यावर देखील. मी तसंही त्यांच्याशी बोलतच नाही, तुला माहिती नाही? मला माहितीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय, तुमचा जरी संशय असला तरी उगीच आपल्यामुळे त्यांच्यात गैरसमज व्हायला नकोत. बघ, मला आपल्याला हक्क आहे बोलायचा. दाभोळकर आहेत ना, कधी काही करू शकतात. आता याच्या आधी पण त्या मुलाच्या कामात किती वेळा त्यांनी अडथळा आणला माहितीये ना. हो, पण ते आधी असं कधीच ते वागत नव्हते जयशी. अहो, आदिती सांगत होती ते जयचं कौतुक करतात कधी कधी. कधी कधी करतात ना, ते सुद्धा वरवरच करत असणार दाखवायला. या आधी त्यांनी सारखं सारखं आधी काय झालं ते उगाळत बसू नका हो. माणूस बदलतो वेळेनुसार. आता हेच तू त्या दिवशी मला पटवून द्यायचा प्रयत्न करत होतीस ना. काय झालं? मी तुला बास, या चर्चेचं वादात रूपांतर होण्याआधी आपण थांबूया. तशी आता मुलं येतील, त्यांच्या कानावर नको उगीच काही पडायला. तुम्ही आपला तुमचा पेपर वाचा बघू आणि शांत राहा. ठीक आहे, मी काय बोलतच नाही. मी कोणाशी काही बोलत नाहीये. अरे वा, आज लवकर काम आटपलं? हे लवकर नाहीये. ऍक्च्युली आमचं काम थोडं लवकर संपलं. वर्कलोड असूनही काम लवकर संपलं? अरे वा. बरं, जा तुम्ही फ्रेश होऊन या. आज खिचडीचा बेत आहे बर का. हो, पण जेवणाला जरा वेळ आहे अजून. काकू, आज तुम्ही काकडीची खिचडी नाही ना करणार आहात? नाही ग बाई, नाही. आपल्याला कुठलं एवढं जमायला. आपण काय त्यांच्यासारखे शेफ थोडेच होत. आपण आपलं साधच काहीतरी करायचं. डोंट वरी काकू, मी शिकवेन तुम्हाला काकडी खिचडी. हो हो, चला काकू, मी आवरून येते आणि खिचडी मी बनवते आज. बरोबर, तयारी करून ठेवले मी, तू ये. आलेच. आता काय झालं? अरे जय, चहा हवाय का तुला? नाही काकू. मग ऑफिस मध्ये काही झालंय का? दाभोळकर काही बोलले का? हो, म्हणजे ते बोललेत, पण तुम्हाला वाटतंय तसं काही झालं नाही. म्हणजे काकू, आज दाभोळकर सरांनी सगळ्या ऑफिस समोर माझं कौतुक केलं आणि वर म्हणाले, जो निर्णय तुम्ही घ्याल तो प्रोजेक्टच्या चांगल्यासाठीच असेल.